नमस्कार, मी तेजश्री भावे आणि आपण आज आलोय कोकणातल्या रत्नागिरी जवळच्या कर्ले नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये। या ठिकाणी कौस्तुभ लिमये नावाच्या एका मराठी तरुणाने सुशेगाद हॉलिडे होम बांधलेलं आहे। आपण आलोय कौस्तुभच्या सुशेगाद हॉलिडे होम मध्ये। इथे ही सगळी पार्किंग स्पेस आहे। इथे त्यांचं ऑफिस आहे। इकडे किचन आहे। इथे जेवणाचं वेगळ्या पद्धतीने त्याने हा डायनिंग एरिया मला सजवलेला दिसतोय। ह्याचे खांब म्हणून त्याने माडांचा वापर केलेला दिसतोय। माड म्हणजे नारळाचं झाड, त्याचा त्याने खांबांसारखा वापर केलेला आहे। त्यामुळे खूपच मस्त लुक येतोय। आणि छप्पर म्हणून त्याने झापांचा वापर केलेला दिसतोय। रात्री पण लोक इथे खूप एन्जॉय करत असतील। लाईट इफेक्ट जो काही रात्री मिळतो आणि एक रात्रीचा गारवा थंड असा, त्याने खूप मजा येत असेल इथे बसायला। आणि निवांत बसून गप्पा मारायला तर एकदम बेस्ट जागा आहे रे ही। कौस्तुभ, आता आम्हाला रूम दाखव ना। हो या ना। ही सुशेगाद हॉलिडे होम्सची एक रूम रात्राणी नावाची। आणि आता त्याने आपले पडदे उघडलेले आहेत आणि आहा, समोर जो काही अप्रतिम व्ह्यू दिसतोय, खाडीचा व्ह्यू दिसतोय, तो तर खूपच सुंदर आहे। कौस्तुभच्या मचाण जे केलेलं आहे त्याने, जिथे आपल्याला छान व्ह्यू मिळेल अशा मचाणावर जातोय। अतिशय निवांत असे क्षण आपण खरंच इथे अनुभवू शकतो। मस्त एरिया आहे हा। आणि इथनं जो अप्रतिम खाडी व्ह्यू मिळतोय, चिप्पी दिसतेय समोरचा भाट्याचा ब्रिज आणि बीच पण दिसतोय। भूक लागली आहे मला, पोटात कावळे ओरडायला लागलेले आहेत। आणि आता कौस्तुभच्या किचन मध्ये जाऊन आज काय मेनू शिजतोय तो आपण बघूया, चला। तर हा कौस्तुभचा किचन एरिया सुशेगाद हॉलिडे होमचा। अतिशय सुंदर स्वच्छ असा त्याने, अगदी आपला घरातला ओटा असतो तसं त्याने सगळं मेंटेन केलेलं दिसतंय। जागेचा खूप छान वापर करून जागेच्या सगळ्या भोवताली त्याने खूप छान असं प्लांटेशन केलेलं आहे। त्यामुळे जरी इकडे बसलं दुपारी जरी, तरी अजिबात आपल्याला उकडत नाही। खाडीवरचा वारा असतो, त्यात ह्या प्लांटेशनमुळे एक गारवा इथे छान मेंटेन राहतो। कमळाचं प्लांटेशन पण खूप छान पद्धतीने केलंय। एका जुन्या दोणीचा त्याने वापर केलेला आहे। मुळात दोण म्हणजे हौद, टाकी, टँक पाण्याची, पण ही फक्त दगडी टाकी आहे। एका अखंड दगडामधनं कोरून काढलेली अशी ही दोण आहे। तर कसं वाटलं सुशेगाद हॉलिडे होम? आपल्या परिवारासह, मित्रमंडळींसह इथे नक्की राहायला या। कोकणातल्या शांततेचा आनंद अनुभवा आणि अगदी सुशेगाद जलविहार बरोबर बोटिंगला सुद्धा तुम्ही जाऊ शकता। आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा।